नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर तुषार सिंचन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुषार सिंचन म्हणजे नेमकं काय. तुषार सिंचनसाठी जर आपल्याला शासनाकडून अनुदान पाहिजे असेल तर त्याकरता पात्रता काय असेल, कुठले कुठले कागदपत्र आवश्यक आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर कुठे करावा, कसा करावा, त्यानंतर मिळणारं अनुदान किती असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता सुरू करूया आजचा आपला विषय. बघा मित्रांनो, तुषार सिंचन म्हणजे नेमकं काय. तर यामध्ये जे आपलं पीक आहे शेतातलं, या पिकाला एक पाणी शिंपडण्याची प्रक्रिया जशी असते तशा प्रकारे पाणी दिलं जातं. तर यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे उपकरणं असतात, जसं पाईप असतात, स्प्रिंकलर असतात. तर या सर्व गोष्टी असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना तुषार सिंचन म्हणजे काय याची कल्पना असेल कदाचित. तर यामध्ये काय असतं की पाण्याला प्रेशर चांगलं पाहिजे असतं. जेवढं प्रेशर चांगलं तेवढं सिंचन चांगल्या प्रकारे होईल. तर आपण काही इमेजेस आहेत आपल्याकडे, त्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे पाईप्स असतात तुषार सिंचनामध्ये. तर हे पाईप असतात 75 mm किंवा 63 mm अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यासामध्ये ते उपलब्ध असतात. त्यानंतर इथं बघा आपण स्प्रिंकलर आहेत, असे पाईप आहेत आणि हा वरत असा स्प्रिंकलर आहे. तर हे स्प्रिंकलर असतात मित्रांनो. आणि बाकी पण छोटे छोटे ऍक्सेसरीज या ठिकाणी असतात, जसं बेड आहे, टी आहे. तर अशा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे छोटे छोटे ऍक्सेसरीज या ठिकाणी यामध्ये असतात. तुषार सिंचनचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कुठले पात्रता असायला पाहिजे. बघा, शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुमचा शेतीचा जो सातबारा आहे तो सुद्धा असणं आवश्यक आहे. सातबारा आणि 8 ह्या दोन गोष्टी आवश्यक आहे. आणि मित्रांनो, आपण जर याआधी लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुढील 10 वर्ष तो लाभ घेता येणार नाही. तुम्ही हा लाभ जर 2017च्या आधी घेतला असेल तर तेव्हापासून 10 वर्ष लाभ भेटला नसेल. तुम्ही जर 2018 नंतर या गोष्टीचा लाभ घेतला असेल म्हणजे तुषार सिंचनाचा, तर पुढील 7 वर्ष तुम्हाला तो लाभ घेता येणार नाही, सारखाच लाभ. त्यानंतर बघा, आपल्याकडे शेतात इलेक्ट्रिसिटी असली पाहिजे, त्याचं बिल तुमच्याकडे असलं पाहिजे, किंवा तुमच्याकडे जर विद्युत पंप नसेल तर सोलर पंप असला तरी चालेल. त्यानंतर बघा मित्रांनो, हा जो लाभ आहे, मिळणारा लाभ हा 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत आहे. त्यापेक्षा जास्त क्षेत्राकरता तुम्हाला लाभ घेता येणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्या शेतात जलस्रोत असला पाहिजे. जलस्रोत म्हटल्यावर विहीर असेल, कालवा असेल किंवा तलाव असेल, तर या जलस्रोताची नोंदणी तुमच्या सातबाऱ्यावर असली पाहिजे. परत एकदा आपण डॉक्युमेंट बघूया. बघा, आधार कार्ड आहे महत्वाचं, त्यानंतर सातबारा प्रमाणपत्र, त्यावर तुमच्या शेतात असणाऱ्या जलस्रोताची नोंद असणे आवश्यक आहे. जलस्रोत म्हटल्यावर विहीर, कालवा, तलाव किंवा बोरवेल यापैकी काही असू शकते. त्यानंतर 8 तुमच्याकडे असला पाहिजे शेतीचा. वीज बिल असलं पाहिजे, किंवा मग तुमच्याकडे सौर पंप असेल तर ते सुद्धा चालेल. त्यानंतर खरेदी केलेल्या संचाचे बिल आणि पूर्वसंमतीपत्र, ह्या गोष्टी ज्या आहेत हे तुमचं जर सिलेक्शन झालं, तुमची जर निवड झाली तुषार सिंचनाकरता, तर त्यानंतरची द्यावयाची हे कागदपत्रे आहेत. त्यानंतर मित्रांनो, आता आपण बघूया की ऑनलाईन अर्ज हा कुठे करायचा आणि कसा करायचा, तर ते आपण आता समोर बघणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट कसं क्रिएट करायचं याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे. तर महाडीबीटी प्लेलिस्टमध्ये जाऊन तो आपण बघावा. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे वापरकर्ता आयडी असेल किंवा आधार क्रमांक असेल, दोनपैकी कुठलीही एक गोष्ट वापरून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी मी माझं अकाउंट लॉग इन करतो आहे. तर मित्रांनो, युजर आयडी आणि पासवर्ड वापरून मी माझं महाडीबीटीचं अकाउंट लॉग इन केलेलं आहे. तुम्ही पण करू शकता, तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं युजर आयडी वापरून. तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला मुखपृष्ठ या घटकावर क्लिक करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे डाव्या साईडला, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल, त्याला ओके करायचं आहे आणि मेनूवर जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिसत असतील. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा. तर आपल्याला सिंचन साधने व सुविधा यामध्ये बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे, तुमचं
गाव निवडायचं आहे ज्या ठिकाणी तुमची शेती आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा मुख्य घटक, तर सिंचन साधने सुविधा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंपसेट, पाईप्स, वैयक्तिक शेततळे. तर आपल्याला तुषार सिंचन हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत. चल, मिनी स्प्रिंकलर, लार्ज व्हॉल्यूम रेनगन आणि सूक्ष्म तुषार. तर चल या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे. यानंतर तुम्हाला कपलर व्यास म्हणजे किती MM चा तुम्हाला त्या ठिकाणी पाईप हवा आहे. तर 63 किंवा 75. तर तुमच्या आवश्यकतेप्रमाणे 63 MM म्हणजे जवळपास 2 इंच त्याचं व्यास असेल त्या पाईपचा आणि 75 MM म्हणजे 2.5 इंच त्या पाईपचं डायमीटर असेल. तर ते आपल्याला निवडायचं आहे. यानंतर हंगाम निवडायचा आहे, खरीप किंवा रब्बी जो असेल तो. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे पीक निवडा. तर यावरती तुम्हाला जे तुम्ही आधी पीक ऍड केलेलं असेल ते निवडायचं आहे. आणि या खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल 2001 नंतर मला तिसरे अपत्य आहे किंवा नाही. तर ते होय किंवा नाही तुम्हाला जे ऑप्शन लागू पडत असेल ते निवडायचं आहे. यानंतर तुम्हाला किती क्षेत्रासाठी तुषार सिंचन पाहिजे आहे ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावं लागेल. तर 1 हेक्टरसाठी मी अर्ज करू शकतो मित्रांनो. आणि खाली चेकबॉक्स आहे, मी पूर्वसंमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसवल्यास अनुदानास पात्र राहणार नाही. तर मित्रांनो अत्यंत महत्वाची बाब आहे. बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसंमती मिळाल्याशिवाय तुम्ही संच खरेदी करू नका, कारण की तो संच तुमच्या अनुदानास पात्र असणार नाही. यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा अर्ज जतन केलेला आहे. यानंतर तुम्हाला आता परत मुख्य मेनूवर जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. यामध्ये अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या अर्जाची लिस्ट दिसेल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जो आता घटक ऍड केलेला आहे तुषार सिंचनसाठी, तर सिंचन साधने सुविधा यामध्ये तो या ठिकाणी ऍड झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला निवड क्रमांक द्यावा लागेल 1 2 3 4 5. जर तुम्हाला हे पहिल्या क्रमांकावर ठेवायचं असेल त्याला 1 हे ऑप्शन द्या. आणि इथं चेकबॉक्स आहे याला क्लिक करा आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो हा अर्ज सादर केल्यावर तुम्हाला मोबाईलवरती SMS येईल आणि त्या ठिकाणी लिहिलेलं असेल की तुम्ही सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत तुषार सिंचन या घटकाकरता अर्ज सादर केलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवरती आपण ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक SMS येईल. त्यामध्ये असं सांगितलेलं असेल की तुम्ही सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत तुषार सिंचन या बाबीसाठी अर्ज सादर केलेला आहे. जेव्हापर्यंत तुम्हाला पूर्वसंमतीबद्दलचा कुठलाही SMS येत नाही तेव्हापर्यंत तुम्ही हा संच खरेदी करू नये. तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पूर्वसंमती येईल म्हणजे महाडीबीटीच्या अकाउंटवरती, आणि मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला एक मेसेज येईल. त्यामध्ये मेन्शन केलेलं असेल की तुमची पूर्वसंमती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यानंतरच मित्रांनो तुम्हाला हे संच खरेदी करायचं आहे. तर मित्रांनो यानंतर अनुदान जे आहे ते कशा प्रकारे असतं ते आपण बघूया. बघा आपल्याला मिळणारं अनुदान हे केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्याकडून मिळत असतं. तर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या अंतर्गत आपल्याला 55% आणि महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत 25%. तर असं एकूण 80% अनुदान मिळतं, ते 5 हेक्टरच्या मर्यादित. आणि इतर शेतकरी जे आहेत ज्यांना 5 हेक्टरच्या वर लाभ घ्यायचा आहे तर त्यांना मिळणारं अनुदान हे 75% आहे. त्यामध्ये सुद्धा केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 45% आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 30%, असं एकूण 75% अनुदान मिळतं. मित्रांनो हे अनुदान जे आहे ते अनुदान वितरित करण्यासाठी शासनाचे काही मापदंड आहेत, तर ते आपण बघूया. तर मित्रांनो आपल्या समोर एक चार्ट आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की तुषार सिंचन त्यामध्ये बाबी आहेत चल, त्यानंतर लार्ज व्हॉल्यूम रेनगन, सूक्ष्म तुषार, मिनी स्प्रिंकलर आणि अर्धस्थायी. तर मित्रांनो यामध्ये चल मध्ये जर आपण बघितलं तर 63 MM, 75 MM आणि 90 MM. तर असं कपलर व्यास ज्याला आपण डायमीटर म्हणू शकतो
जो आपला पाईप येतो त्या पाईपचं. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या किमती आहेत त्या किमती जुन्या आहेत. यानंतर शासनानं या किमतींमध्ये बदल केला आहे. आपल्याकडे त्या सध्या उपलब्ध नाहीत. तर तुम्हाला मिळणारं अनुदान जे आहे, जर तुमचा संच जो आहे तुषार सिंचनचा, त्यामध्ये 30 पाईप येतील काळ्या कलरचे, त्यानंतर 8 ते 9 स्प्रिंकलर येतील आणि एंड कॅप येतील, बेंड येतील. तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपकरणं असतील. तर त्यांची किंमत माझ्या माहितीप्रमाणे जर आपण जैन इरिगेशनचं जर विकत घेतलं तर जवळपास 35,000 रुपयापर्यंत तो पूर्ण सेट होतो. तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 22 ते 24,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते, अनुदान मिळू शकतं. मित्रांनो, मी जी किंमत सांगत आहे त्यामध्ये तफावत असू शकते. तुम्ही जर सिंचनचा जो हा सेट आहे तो विकत घेतल्यावर तुम्हाला जो डीलर आहे त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपण ऑनलाईन अर्ज सादर करण्यापासून पात्रता, त्यानंतर अर्ज कुठं करायचा, पात्रता काय आहे, कागदपत्रे कुठले आवश्यक आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येने या ऑनलाईन अर्जासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तसंच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.